इति पिसो भगवानः सम्मा सम्बुद्धो विद्याचरणसम्पन्नो सुगतो लोकविदो अनुत्तरो पुरुषधर्मसारथि सत्ता देवमनुसारं बुद्धो भगवति। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। मासे मासे सहस्रेण यो येजेत सत्तं समं एकयच्च भाविततानं मुहुदमपि पूज्यय सायव पूज्यनासेयो यं चेवस्समसतं हुतं। महाकारुण्य तथागत सम्यक संबुद्ध तथागतांचा सुविख्यात सद्धम्माचा प्रचार करणारा तथागत निर्मित पवित्र भिक्खू संघ बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या संपूर्ण रत्नांना सर्वप्रथम त्रिवार अभिवादन करतो। आपल्या दैनंदिन धम्मसंस्कारासाठी उपस्थित आपण सर्व श्रद्धावान उपासक उपासिका आपल्या सर्वांप्रती अनंत मंगलमैत्री सुरुवातीला व्यक्त करतो। विशेषतः धम्मोदय द राईज ऑफ धम्मा या आपल्या यूट्यूब चॅनलला बघणाऱ्या सर्व दर्शकांसाठी सुद्धा अनंत मंगलमैत्री व्यक्त करतो। आज एक सुंदर अशी कथा आणि त्या कथेसाठी तथागत सम्यक संबुद्धाने दिलेली उपदेशात्मक गाथा आपण बघण्याचा प्रयत्न करणार आहोत। आज आपल्या बुद्धविहारामध्ये आपण 21वे धम्म शिबिर मोठ्या आनंदाने संपन्न केले। त्याबद्दल आपल्या सगळ्यांविषयी अनंत अनंत मंगलमैत्री मी व्यक्त करतो। आजचं धम्म शिबिर अत्यंत हसत खेळत वातावरणामध्ये एक कधी वाजला ते मलाही समजलं आणि तुम्हालाही समजला नाही है ना। तर आजचं शिबिर छान झालं। उद्याचं शिबिर पुन्हा आहे। उद्या आपल्या बुद्धविहाराच्या धम्म उपासिका रत्नमालाताई सुभाष गायकवाड आणि परिवार यांच्या वतीनं उद्या आपल्या सर्वांना भोजनदान आहे। आज तथागत सम्यक संबुद्धांनी परिशुद्ध जे काही कर्म शिकवलेलं आहे त्या परिशुद्ध कर्मातील कोणतं कर्म माणसाला यशस्वीरित्या निर्वाण सुखाकडे घेऊन जातं त्यावरती अतिशय सुंदर अशी ही कथा आणि गाथा आपण बघणार आहोत। परिशुद्ध मनाच्या व्यक्तीची घडीभर केलेली पूजा ही श्रेष्ठ आहे। तथागत सम्यक संबुद्धांचं वचन आहे, जे पुण्यवान आहेत, जे मार्गावर आहेत, मार्गस्थ आहेत, मार्गप्राप्त आहेत। मार्गप्राप्त कोण म्हणजे कोणते? श्रोतापन्न, सकृदागामी, अनागामी आणि अर्हत। तर अशा मार्गावर असलेले किंवा मार्ग प्राप्त केलेल्या लोकांच्या सहवासात राहून त्यांची जर आपण घडीभर पूजा केली तर आपलं जीवन किती सुखी, समाधानी आणि आरोग्यदायी बनते याविषयीची ही गाथा आणि कथा आज आपण या ठिकाणी बघण्याचा प्रयत्न करूया। स्थवीर सारीपुत्राच्या ब्राह्मण मामासाठी तथागत सम्यक संबुद्धांचा आजचा उद्देश आहे। सारीपुत्र हे ब्राह्मण कुटुंबातले होते आणि ब्राह्मण कुटुंबातले असल्यामुळे त्यांचे सारे नातलग ब्राह्मणच असते। आणि हा जो ब्राह्मण आहे सारीपुत्राचा मामा, तर सारीपुत्राच्या मामासाठी तथागत सम्यक संबुद्धांचा आपण पाहत असलेला आजचा हा उपदेश आहे। सहस्त्रभग्ग गाथा क्रमांक 7वी आणि धम्मपद एकंदरीत गाथा क्रमांक 106 आपण इथे अभ्यासात आहोत।
तेव्हा स्थवीर सारीपुत्र एकदा भ्रमंती करत त्यांच्या मामांच्या गावी गेला है ना। स्थवीर सारीपुत्र एकदा भ्रमंती करत त्यांच्या मामांच्या गावी गेला आणि मामा हा फार श्रीमंत असा ब्राह्मण होता आणि ब्राह्मण असल्यामुळे यज्ञामध्ये भाग घेणे किंवा ते काय धार्मिक रीतिरिवाज त्यांचे असतील त्या सगळ्या कार्यक्रमामध्ये तो हिरारीनं भाग घ्यायचा आणि लाखो रुपये खर्च करत असे। एकदा झालं असं की सारीपुत्र आपल्या मामाच्या गावी गेल्यानंतर त्या मामानी आणि सारीपुत्रांनी भेट झाल्यानंतर सारीपुत्रांनी त्यांच्या मामाला, त्या ब्राह्मणाला एक प्रश्न विचारला, ब्राह्मणा तू पुण्यकर्म करतोस का? है ना, प्रश्न कसा आहे, ब्राह्मणा तू पुण्यकर्म करतोस का? आता बुद्ध इथे उत्पन्न होण्याच्या अगोदर साऱ्या लोकांना कर्मकांड करणे, यज्ञ करणे, पशुहत्या करणे, पशुबळी देणे, नदीमध्ये सकाळी 4 वाजता जाऊन त्या थंड्या गार पाण्यात आंघोळ करणे, रात्रंदिवस उपाशी राहणे, न खाणे न पिणे न कपडे घालणे, अशा कृतीला लोक धर्माचरण म्हणायचे। आणि मग असं कृत्य करता करता बिचारे एक दिवस मरून जायचे, परंतु त्यांना कुठल्याही गोष्टीचा लाभ व्हायचा नाही। आता आपल्या स्वतःच्या मामाबद्दल असलेली सारीपुत्राच्या मनातली करुणा जी आहे ती इथे दिसते। म्हणजे साऱ्यात महत्त्वाचं इथे एक आहे की जेव्हा आपल्याला धम्म समजतो तर तेव्हा आपण सर्वप्रथम आपल्या आईला शिकवला पाहिजे है ना। जेव्हा आपल्याला धर्म समजतो, बुद्धाने शिकवलेली शिकवण सद्धम्म जेव्हा आपल्याला त्याची ओळख होते तेव्हा सर्वप्रथम आपण आईला शिकवला पाहिजे। बघा, तथागत सम्यक संबुद्धांनी त्यांच्या आईच्या चित्ताला सुगती देण्यासाठी तावंतीस भवनात जाऊन तथागतांनी धम्म शिकवला है ना। नंतर आपल्या वडिलांना शिकवायला पाहिजे, आपल्या भावांना शिकवायला पाहिजे, आपल्या बहिणींना शिकवायला पाहिजे जे काही आपल्याला समजलेलं आहे ते, मग आपल्या इतर जवळच्या नातेवाईकांना, आत्या मामा काका काकू जे कोणी असतील ते, नंतर आपल्या आजूबाजूला राहणाऱ्या सर्व लोकांना आपण ती शिकवण द्यायला पाहिजे। पुढे आपल्या साऱ्या समाजामध्ये आपण त्याचा प्रचार करायला पाहिजे। त्याच्याही पुढे आपण इतर लोकांना सुद्धा तो सद्धम्म खूप चांगल्या चित्ताने शिकवण्याचा प्रयत्न केला पाहिजे। सद्धम्म शिकवत असताना कोणावरती जोर जबरदस्ती करता कामा नाही आणि जोर जबरदस्तीनं कोणाला काही सद्धम्म समजत नाही। तसं जर झालं असतं तर मी इथून टीव्ही सेंटर पर्यंत जे कोणी दिसले त्याला म्हणलो असतो बस गुडघ्यावर, ऐक माझं, नाही का नाही? मग ते कोणीही असो, अशानं कोणी ऐकतात का? नाही। म्हणजे सद्धम्म कसा असतो, सद्धम्माची गोडी लागते। सद्धम्माची गोडी लागल्याशिवाय माणसाचे पावलंच बुद्ध विहाराकडे जातच नाही। आणि गोडी लागलेले माणसं पाय नसतानाही बुद्ध विहारात येतात, गुडघे दुखायले तरी बुद्ध विहारात येतात, बिचारे खुर्च्यावर येऊ बसतात, पण गोडीमुळे काय होते, माणूस घरी थांबत नाही। आणि मग ही गोडी त्यांच्या मामाच्या चित्तामध्ये उत्पन्न झाली पाहिजे या उद्देशानं सारीपुत्राने त्याच्या मामासोबत चर्चा केली, ब्राह्मणा तू पुण्यकर्मासाठी काय करतोस? ब्राह्मण म्हणाला, सारीपुत्रा मी पुण्यकर्मासाठी या गावामध्ये असलेल्या सारे यज्ञांमध्ये भाग घेतो। यज्ञ की तो ब्राह्मण म्हणाला की या गावामध्ये कुठेही यज्ञ असला आणि यज्ञामध्ये जर पैसे कमी पडत असतील तर मी त्यांना हजारो रुपये देतो है ना। मला 1 तेलाचा डबा मागितला तर मी 2 तेलाचे डबे देतो, मला 1 तुपाचा डबा मागितला तर मी 2 तुपाचे डबे देतो, असं म्हणून त्या ब्राह्मणाने सारीपुत्राला सांगितलं। सारीपुत्र म्हणले ठीक आहे, काय हरकत नाही, बरं तू हे कर्म कशासाठी करू लागला है ना। तुम्हाला जर प्रश्न केला मी की आता शिबिरामध्ये तुम्ही भाग काऊन घेऊ लागले आणि वर्षावासाच्या 3 महिन्यासाठी तुम्ही तासन तास विहारामध्ये का बसू लागले, तुमचं उत्तर काय असेल? यस, परफेक्ट। आणखी पुढे तेव्हा ते ब्राह्मण म्हणाला की मी हे सारं स्वर्ग प्राप्तीसाठी करतो। मी कशासाठी करू लागलो? निर्वाणासाठी। आपण हे सगळे कर्म करतो
आणि त्या ब्राह्मण बिचाराला ते काय माहित नव्हतं. तो म्हणे मला स्वर्ग प्राप्तीसाठी. मग सारीपुत्राने विचारलं की स्वर्ग प्राप्ती करणं म्हणजे काय, है ना? स्वर्ग, मोक्ष, जन्नत आणि निर्वाण, है ना? स्वर्ग, मोक्ष, जन्नत या तीन ज्या गोष्टी आहेत, ह्या तीन गोष्टी मेल्यानंतर मिळतात. स्वर्ग ते बघा मेलेल्या माणसाच्या पुढे लिहितात ते स्वर्गवासी, पण आमचेही लिहू लागले बुद्धवासी, है ना? बऱ्याच ठिकाणी आम्ही जातो, आमचेही लिहितात बुद्धवासी. मी एका आईला विचारलं, म्हटलं आई बाबा गेले, बुद्धवासी झाले, म्हटलं रडते कशाला, बुद्धाजवळ गेले ना. आता बुद्धाजवळ गेल्यानंतर आपण रडायचं असते का? बरं बुद्धाजवळ माणूस मेल्यानंतर जाते का? मेल्यानंतर कुठं जाते ते मला माहित नाही, पण जिवंत माणूस बुद्धाजवळ येते. म्हणजे तुम्ही आणि मी बुद्धवासी आहोत, लक्षात घ्या, है ना? म्हणजे निर्वाणाची ही कन्सेप्ट समजून घेत असताना इथे बसलेले तुम्ही आपण सगळेजण बुद्धवासी. मग आपण मेलो का? मेल्यानंतर बुद्धवासी कोणी होत नाही. बुद्धवासी म्हणजे बुद्धाच्या छायेमध्ये, धम्माच्या त्या वातावरणामध्ये आलेला माणूस म्हणजे बुद्धवासी आहे. मग हा ब्राह्मण म्हणाला, सारीपुत्रा हे सारं काही मी कशासाठी करू लागलो, मला स्वर्गात जायचं आहे, माझा जन्म ब्रह्मलोकात झाला पाहिजे, है ना? म्हणजे हिंदू धर्माचा जर आपण स्वर्ग समजून घेऊ लागलो तर ते काय म्हणतात, तुम्हाला जन्म ते मरेपर्यंत तर तुम्हाला देवाची आराधना करायची आहे, देवाची पूजा करायची आहे, उपास तापास करायची आहे, मायलाही खुश करायचं आहे, बाबालाही खुश करायचं आहे, बुवालाही खुश करायचं आहे आणि देवालाही खुश करायचं आहे. हे सारं सारं करता करता मग तुम्ही एखाद्या दिवशी मरून जाणार. मग तुमचा आत्मा स्वर्गलोकात जाईल, ब्रह्मलोकात जाईल, अशी एक कन्सेप्ट आहे. दुसरी कन्सेप्ट काय आहे की मोक्ष. मोक्षामध्ये सुद्धा तसंच आहे की तुम्ही मेल्यानंतर तुमचा आत्मा एका स्वर्गलोकात जाऊन तिथं तो राहील. आणि जन्नत म्हणजे काय, इस्लाम धर्माची जन्नत हज, रोजा, नमाज, जकात, कलमा, 5 गोष्टी. आता हज म्हणजे काय, त्यांचं म्हणणं असं आहे की मुस्लिम जो आहे त्यांनी एकदा तरी मक्का मदिनाला गेलंच पाहिजे. मग तो कितीही गरीब असो का भंगार वेचणारा असो, ते खरंच जातात पण, है ना? पण ते लोक भिकारी जरी मुस्लिम हजला जात असेल ना तर आजूबाजूच्या गल्लीतले सारे लोक त्याला येतात, चांद भैया कुछ कम है क्या, दो क्या? चांद भैया बोलते नहीं भाई सब कुछ ठीक है, नहीं नहीं ये मेरे तरफ से 1000 रुपये लो. आपण गाड्या करून जातो, ते लोक विमानानं जातात. आणि कितीही भिकारी कितीही गरीब जरी असला तरी तो एकदा तरी हजला जातो म्हणजे जातो. ती हज. त्यांचं म्हणणं असं आहे की जन्नत उसको मिलेगी जो हज को जाके आएगा. त्यामुळे ते हजला जातात त्यांच्या धर्म शिकवणीनुसार. पुढे नमाज, 5 वेळेची नमाज है ना, आपली 2 टाइमची वंदना, त्यांची 5 वेळेची नमाज. काही कितीही मोठं काम करणारा असो द्या, ते नमाजाची वेळ झाली रे झाली सारे काम धंदे सोडून देतात आणि नमाजाला जातात. हज, रोजा, हज, नमाज, रोजा 1 महिना. ते तर तुम्हाला माहित आहे रोजा कसा करतात ते, ना, थुंकीही गिळत नाही. हज, रोजा, नमाज, जकात. जकात म्हणजे काय, त्यांचे मौलाना जुम्मे के दिन, शुक्रवार म्हणजे जुम्मा, त्या जुम्म्याच्या दिवशी काय करतात ते मौलाना असे हातामध्ये झोळी घेतात आणि त्यांच्या प्रत्येक गल्लीत जातात. प्रत्येक माणूस 10 रुपये 100 रुपये जेवढं भेटल तेवढं त्याच्यात टाकतात आणि त्या पैशातून ते मस्जिद बांधतात, है ना. पुढे कलमा आहे, म्हणजे ते हे करत असताना, वेगवेगळ्या दर्ग्यावर जात असताना किंवा त्यांच्या पूजास्थानी जात असताना आपण जसे सुत्त म्हणतो, वंदना म्हणतो, तशा त्यांच्या कलमा असतात. तर यांचं म्हणणं असं आहे की जोपर्यंत तुम्ही या 5 गोष्टीचं पालन करत नाहीत तोपर्यंत तुम्हाला जन्नत भेटणारच नाही. मग जन्नत म्हणजे काय, माणूस मेल्यानंतर स्वर्गात जाईल आणि स्वर्गात मग 72 परी, है ना, मेनका, उर्वशी, रंभा, या पर्या, सुंदर सुंदर अप्सरा
तुमची सेवा करतील. म्हणजे या गोष्टीतून एवढं लक्षात घ्या की इथे बरेच लोक गेल्यानंतर आमच्या आत्म्याला सुख मिळावं यासाठी कर्म करू लागलेले आहेत. असं कर्म आपण कधीच करू नये की जे मेल्यानंतर फळ देईल. आम्हाला मरण्याच्या अगोदर फळ देणारं कर्म करायचं आहे आणि त्या कर्माचं नाव आहे उपोषण व्रत. हे कर्म तुम्हाला लगेच फळ देतो, लगेच फळ देतो. साधनेचं कर्म तुम्हाला लगेच फळ देतं. तुमचं आयुष्य वाढते, तुमचं बल वाढते, तुमची संपत्ती वाढते, तुमचा वर्ण वाढतो. वर्ण तुमच्या ह्या साऱ्याच गोष्टी तिथे वाढतात. आणि म्हणून आम्ही जे करतो तर आम्हाला जिवंतपणी सुख मिळवण्यासाठी करतो, म्हणून आपण त्याला निब्बाण म्हणतो. लक्षात, निब्बाण म्हणतो. एक गोष्ट बारकाईनं लक्षात ठेवा, तुम्हाला जर इथून पुढे कोणी विचारलं की निर्वाण हे मेल्यानंतर भेटते का जिवंतपणी भेटते, तर तुमचं उत्तर असलं पाहिजे मेल्यानंतर भेटतच नाही, जिवंतपणीच भेटते. म्हणून इथे या सारीपुत्राच्या मामाला मात्र स्वर्गात जायचं होतं आणि स्वर्गात ब्रह्मलोकात जाण्यासाठी त्याचे हे सगळे कर्म चालू होते. सारीपुत्र म्हणाला की मामाश्री ब्राह्मणा, तू या कर्माने स्वर्गातही जाणार नाहीस आणि ब्रह्मलोकातही जाणार नाहीस. लक्षात घ्या, तू हे कर्म, कोणतं कर्म आहे? यज्ञामध्ये आहुती देण्यासाठी मदत करणं, यज्ञामध्ये पशुबळी देण्यासाठी मदत करणं, यज्ञामध्ये तूप, तेल, दही, दूध आणखी काही टाकण्यासाठी मदत करणं, हे कर्म तुझं काहीच कामाचं नाही आहे. माझे गुरु आहेत, माझे गुरु आहेत आणि माझ्या गुरुनं मला ब्रह्मलोकात जाण्याचा रस्ता सांगितलेला आहे. तुला यायचं असेल तर चल. लक्षात आलं? आणि पुन्हा सारीपुत्र म्हणतात की तू हे कोणाकडून शिकला? मामाला प्रश्न आहे, तुला हे कोण सांगितलं की हे यज्ञ उपास तापास केल्यानं, है ना, कपडे न घालता राहिल्यानं किंवा सगळं काही अन्न पाणी त्यागल्यानं, वेगवेगळ्या प्रकारच्या तपश्चर्या केल्यानं, तपश्चर्याचे वेगवेगळे प्रकार आहेत. आता हे तपश्चर्याचे प्रकार बुद्धानं सिद्धार्थ अवस्थेमध्ये करून पाहिले. 6 वर्ष राजगृह डुंगेश्वरी पर्वत, त्या गुहेमध्ये गेल्यानंतर बुद्धांची एक, सिद्धार्थ गौतमांची एक मूर्ती आहे. त्या मूर्तीला तुम्ही बघा, है ना, असा पूर्ण सापळा आहे, एवढी जर्जर अवस्था आहे त्यांची. आणि म्हणून त्यांनी ते सोडलं. अरे बाबा, उपाशी राहिल्यानं काही भेटत नाही, है ना, तर ते काम काही कामाचं नाही आहे. बुद्धानं त्या काळी शिकवलं, है ना. मग काय झालं की हा ब्राह्मण म्हणाला की हे सारं कोणाकडून शिकलो? मी माझ्या गुरुकडून शिकलो. सारीपुत्राला सांगितलं त्या ब्राह्मणानं की हे मला गुरुनं शिकवलं. सारीपुत्र म्हणाले, अरे तूही काय कामाचा नाही, तुझा गुरुही काय कामाचा नाही, तुझं ज्ञानही काही कामाचं नाही, तुझ्या गुरुचंही ज्ञान काहीच कामाचा नाही. खरा रस्ता माझ्या गुरुला माहिती आहे, चल माझ्यासोबत. सारीपुत्रांनी त्या ब्राह्मणाला घेतलं आणि ब्राह्मणाला घेऊन जेतवनात गेले. अनाथ पिंडकाच्या जेतवनामध्ये पावन पवित्र बुद्धाच्या सहवासाने झालेली ती भूमी. तिथं हा यज्ञ करणारा ब्राह्मण गेला आणि तथागताला बघता क्षणी तो मंत्रमुग्ध झाला. असं त्यांनी कधी रूपच पाहिलं नव्हतं. तथागत सम्यक संबुद्ध आणि त्या आपण बुद्ध विहारात जरी आलो ना आणि बुद्धाच्या मूर्तीकडे असं 5 मिनिटं टकमक टकमक पाहिलं ना, अरे सारा त्राण निघून जातो. हो, मी ध्यान झाल्याबरोबर तुम्हाला तीच सूचना देतो की इकडं तिकडं पाहू नका, पहिले बुद्धाकडे पहा आणि मग कुठं पाहायचं तिकडं पहा, है ना. असा पूर्ण त्राण गळून पडतो. त्राण म्हणजे काही राहत नाही. असं वाटते की एकच किलोची झाली का काय, असं वाटते ना कधी कधी. असं पूर्ण थंडगार होऊन जाते. डोक्याच्या केसापासून ते पायाच्या नखापर्यंत माणूस असं गळून जाते सारं. आणि तसा तो ब्राह्मण तथागत सम्यक संबुद्धाच्या सहवासात आला. तथागत सम्यक संबुद्धाचे 32 लक्षणं त्याला दिसले आणि 32 लक्षणं पाहून तो मंत्रमुग्ध झाला. तथागताजवळ कुणीही गेलं तरी भिक्खू सांगायचं नाही वंदन कर म्हणून, अजिबातच नाही. ते वलय, ते रूप, ते सौंदर्य, ती छाया, ती करुणा, ती महाकरुणा, ते तप, ते बल,
ते ज्ञान, ती विशुद्धी मार्ग, या साऱ्या गुणांनी परिपूर्ण तथागत सम्यक संबुद्ध कुणाच्या सहवासात गेले ना, तर कितीही मोठा, कितीही लहान, कितीही ज्ञानी, कितीही अज्ञानी, कितीही कर्मकांडी आणि कितीही विद्वान माणूस येऊन बुद्धांना मात्र त्रिवार वंदन करायचा. याने सुद्धा बुद्ध पाहिल्याबरोबर त्रिवार वंदन केलंय आणि एका बाजूला बसला. आणि तेव्हा तथागत सम्यक संबुद्ध त्याला म्हणाले, ब्राह्मणा, तू हे जे काही करू लागलात हे स्वर्ग प्राप्तीसाठी करू लागला है ना. तू मेल्यानंतर तुलाही स्वर्ग भेटणार नाही, कारण स्वर्ग नाहीच आहे का नाही. तू मेल्यानंतर तुलाही स्वर्ग भेटणार नाही, तुझ्या गुरुलाही भेटणार नाही, त्याच्याही गुरुला भेटला नव्हता. आणि इथं स्वर्ग कोणालाच भेटत नाही. स्वर्ग म्हणजे काय, तर या आयुष्यामध्ये सुख अनुभवणे याला स्वर्गाची अवस्था म्हटलेला आहे. म्हणजे कर्माचा सिद्धांत जर आपण लक्षात घेतला तर इथं जे आहे, आता जे काही होत आहे, समजा डोळे बंद झाल्यानंतर कोणाला काय दिसणार आहे. तू लाख हिफाजत कर ले, तू लाख करे रखवाली, उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली. काय घेणं आहे ते. एकदा बंद झाले की कोण रडायलं आणि कोण हसायलं आणि कोण तोंडाला साबण लावायलं आणि कोण गरम पाणी टाकायलं आणि कोण थंड पाणी टाकायलं आणि कोण अत्तर लावायलं आणि कोण तोंडात चमचा टाकून पाणी पाजायलं आणि कोण दाताखाली सोनं ठेवायलं. काय पाहते माणूस मेल्यानंतर? काहीच नाही पाहत, काही दिसत नाही. आणि म्हणून जिवंत आहात, जिवंतपणे आपण या निब्बाणाची चव चाखली पाहिजे, हे बुद्धाचं म्हणणं आहे. आणि निब्बाण हे फक्त भिक्खूंनाच मिळते का? भिक्खूंनीनाच मिळते का? तुम्हालाही मिळते. सुखाची परमावस्था तुम्हालाही मिळू शकते, न चिवर घालता मिळते सुख. आणि सुख खरं कोणत्या? या मार्गावर आहे. हे सारं तथागत सम्यक संबुद्धांनी सांगितलं त्या ब्राह्मणाला, ब्राह्मणा हे सारं काही सोड. तू आतापर्यंत किती पैसा खर्च केला या यज्ञामध्ये, या कर्मकांडामध्ये, तू म्हणे भगवान मोजता येत नाही. किती तूप दिलं, किती तेल दिलं, किती गहू दिले, किती तांदूळ दिले, काही मोजता येत नाही. आणि पैसे तर लेच दिले, मोजताच येत नाही. मग बुद्ध म्हणाले, अरे ते सारं फुकट गेलं रे बाबा. तुला जर सुखाची अवस्था प्राप्त करून घ्यायची असेल, या डोळे बंद होण्याच्या अगोदर जगत असताना, तर तू काय कर, परिशुद्ध मनाच्या व्यक्तीची घडीभर पूजा कर. परिशुद्ध आपल्यासाठी कोण आहेत? तथागत सम्यक संबुद्ध आहेत. आपल्यासाठी आपले बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. आपल्यासाठी आपण ज्यांच्या उदरातून जन्म घेतला, ती आपली माता, जिनं आपल्याला सांभाळलं, ती आपले पिता, हे लोक आपल्यासाठी परिशुद्ध आहेत. आता बऱ्याच वेळेस आम्ही आमच्या पोरांना म्हणतो, जे पोरं आमच्याकडे येतात किंवा जिथे आम्ही जातो प्रवचनाला, तरुण पोरांना, आमच्या बहिणीला, भावाला सांगत असतो, बाबांनो, उठल्या उठल्या मायबापाचं दर्शन घेत जा. पोरं असेच पाहतात आमच्याकडे. अरे जिथं जातो आम्ही तिथं सांगतो या गोष्टी, अरे उठल्याबरोबर मायबापाचं दर्शन घेत जा रे. पोरं असेच पाहतात मायबापाचं दर्शन, आहे का नाही. पण जे लेकरं मायबापाचं दर्शन घेतात ना, ते आयुष्यात कधीच उपाशी झोपत नाहीत. मायबाप है ना. आता बऱ्याच वेळेस ना, बाप म्हणजे लेकरांसाठी म्हणजे दुश्मनच आहे. माय म्हणजे ती जवळ घेते, ती कुरवाळते, ती पैसे देते, ती लाड पुरवते. बापाकडे चालत नाही तसं. म्हणजे बापाच्या मनात पोराविषयी करुणा नाही का? आहे. उलट मायपेक्षा जास्त बापाचं मन हळवं आहे. आणि ती अवस्था फक्त घरातल्या मायलाच माहित आहे, माझा नवरा लेकरांसाठी कसा आहे. घरामध्ये बाप जर रडताना कोणी पाहिला असेल ना, तिचं नाव माय आहे. बाप रडताना माय त्याच्या बायकोसमोरच रडेल, लेकराजवळ रडत नाही. ते त्याला माहित आहे, मी जर लेकरासमोर रडलो ना, तर हे लेकरं माझ्या हळव्या मनाचे होतील. पण बापाबद्दल आणि मायबद्दल आपल्या मनातही करुणा असली पाहिजे, जशी त्यांच्या मनात करुणा आहे. आणि म्हणून हा मार्ग कोणता आहे?
हा बुद्धाचा मार्ग आहे की पूजनीय लोकांची घडीभर जरी पूजा केली आपण, काही सेकंद म्हणजे बुद्धाच्या संपर्कात लोक 10 मिनिटासाठी आले आणि अर्हत पदाला गेले. 2 घटना पाहिल्या आपण. अर्हत झाल्याबरोबर ते गायीनं मारून टाकलं त्यांना, है ना. अर्हत झाले, रस्त्यावर आले, मेले. पण बुद्धाच्या सहवासात म्हणजे याचाच अर्थ परिशुद्ध व्यक्तीच्या सहवासात आपण येऊन परिशुद्ध व्यक्तीची जर घडीभर पूजा केली तरी आपलं जीवन सार्थकी होतं. पुढे त्या ब्राह्मणाला तथागत सम्यक संबुद्ध सद्धम्म शिकवताना म्हणतात की खरं पुण्यकर्म काय. तू पुण्यकर्माच्या नावावर जे करत होता ते पुण्यकर्म नाही. ते पुण्यकर्म आहे का? ते पुण्यकर्म अजिबातच नाही. त्या कर्माने तुला थोडंफार सुख मिळेलही, है ना. त्या कर्माने थोडंफार सुख तुला मिळेलही, पण खरं सुखाचा मार्ग इथे आहे. आणि खरा सुखाचा मार्ग आहे कसा आहे, कोणता आहे, आम्ही कोणाला द्यायला पाहिजे. बुद्धानं बघा किती सुंदर उपदेश शिकवला. तुम्हाला जर असं वाटत असेल की माझा पैसा, माझा वेळ वाहायला चालला, तिथं वेळही देऊ नये आणि तिथं पैसाही देऊ नये, लक्षात घ्या. पण तुम्हाला जर असं वाटत असेल की माझा वेळ आणि माझा पैसा कामाला येतोय, तिथं भरपूर पैसाही द्यावा आणि तिथे भरपूर वेळही द्यावा, कारण तेच कर्म तुमचं टिकणारं आहे. आता आपण जवळजवळ 24 शिबिरं राबवतोय, तर या शिबिरामध्ये तुम्ही जे भोजनदान देऊ लागले ते चांगलं कर्म नाही का? आहे ना कर्म चांगलं, आहे का नाही? आणि यातलं जे सुख आहे एक लक्षात घ्या. भोजनदान देऊ लागल्यात, वेळदान देऊ लागल्यात, त्यानंतर तुम्ही चिरदान देताय, कोणी फुलं आणते, कोणी तांब्याभर पाणी आणते बोधिवृक्षाला टाकायला, कोणी मेणबत्ती जाणू लागलं, कोणी झाडू लागलं, कोणी स्वच्छता करू लागलं. साऱ्या 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 गोष्टी या सर्वांचं तुम्हाला इथेच फळ मिळणार आहे. वर्तमानात सुख जे टिकून ठेवायचं आहे आपल्याला, तर वर्तमानाचं सुख टिकवण्यासाठीच आपल्याला बुद्धानं कर्म शिकवलेले आहेत. त्या ब्राह्मणाला सांगताना तथागत सम्यक संबुद्धांनी सांगितलं की तू हजारो लाखो रुपये तुझ्या गावातल्या कर्मकांडासाठी यज्ञासाठी दिले, ते तुझे पाण्यात गेले. तू काय केलं पाहिजे होतं? पृथक्जन कर्म कोणतं चांगलं आहे बघा. म्हणजे पृथक्जन, पृथक्जन म्हणजे ज्याला धम्मासंबंधी काहीच माहिती नाही, अशा माणसाला जर तुम्ही दान दिलं, कुठल्याही स्वरूपातलं भोजनदान असेल, वस्त्रदान असेल, तर त्याचं थोडंसं पुण्य तुम्हाला लागते. तुमच्या दारावर भिकारी आला, तुम्ही त्याला अन्न दिलं, त्याला कपडे दिले. आता बघा शहरामध्ये ना माणुसकीची भिंत म्हणून एक चांगला उपक्रम सुरू केला लोकांनी. म्हणजे आपल्या घरातले जुने कपडे जमा करायचे आणि एका भिंतीवर नेऊन टाकायचे. ते सगळे रस्त्यावरचे गरीब बिचारे ते कपडे घेतात, धुतात आणि घालतात. घाटीला जर आपण गेलो तर घाटीला एक फूड बँक सुरू झालेली आहे. म्हणजे तुमच्या लग्नातलं उरलेलं, तुमच्या इतर कार्यक्रमातलं उरलेलं जे अन्न आहे ते घ्यायचं, गाडीत टाकायचं, घाटीला न्यायचं, घाटीतल्या त्या सगळ्या लोकांना तिथे वाटलं जातं, है ना. तर हे कर्म कसं आहे? हे पुण्याचं कर्म आहे, वाईट कर्म नाहीये, हे चांगलं कर्म आहे. पण यापेक्षा बुद्धानं पुढे सांगितलं, अशा सर्वसाधारण माणसाला तुम्ही पाणी दिलं, पुण्यकर्म झालं. भोजन दिलं, पुण्यकर्म झालं. त्याला कपडे दिले, पुण्यकर्म झालं. त्याला दवाखान्यासाठी पैसे दिले, पुण्यकर्म झालं. त्याला दवाखान्यात घेऊन गेले, पुण्यकर्म झालं. त्याच्या अडचणीमध्ये आलात कामाला, पुण्यकर्म झालं. पण सर्वसाधारण माणसाला दिलेलं पुण्यकर्म थोडंसं असते. याच्यापेक्षा या पृथक्जनांमध्ये जर एखादा शीलधारी आहे, पंचशिलातलं ज्याच्याकडे एकच शील आहे कोणतं पण, आणि असा शील पालन करणारा माणूस असेल, एक शिला 5 नाही, एक शील मला जरी असला आणि त्याला जर तुम्ही मदत केली, दान दिलं, तरी तुमचं पुण्यकर्म राग, द्वेष आणि मोह असणाऱ्या माणसाला दिलेल्यापेक्षा इथे जास्त अधिक होतं. काय सुंदर धम्म आहे बघा ना. पुढे बुद्ध काय म्हणतात? नंतर एका शिलाचं पालन करणारा, 2 शिलाचं पालन करणारा, 3 शिलाचं पालन करणारा, 10 शिलाचं पालन करणारा, 5 शिलाचं पालन करणारा उपासक उपासिका, 10 शिलाचं पालन करणारा अनागारक अनागारिका,
10 तुम्ही अष्टशिलाचं पालन करता, उपासक उपासिका है ना. आता उपासक उपासिका यासाठी, उपासक उपासिका म्हणजे रोज प्रतिज्ञा करणारा, रोज प्रतिज्ञा करणारा है ना. आपण काय म्हणतो, पानाती पाता वेरमणी शिक्षात पदम समाधियामी. व्रत आहे का ते? नाही नाही नाही, तो नियम आहे. नियम कसा आहे? शिक्षापद आहे ते. शिक्षापद, शिक्षापदम, शिक्षापद आहे ना ते. शिक्षापद म्हणजे त्याला अंगीकारल्यानंतर आपल्याला फळ भेटणार आहे. मग 1 शील 2 शील 10 शील म्हणजे 5 शिलापर्यंत रोज 5 शील आहेत. उपासक उपासिका आर्य व्रतधारी 4 दिवस एक स्टेप तुमची पुढे गेली. पंचशिलाचं पालन करणारा उपासक उपासिका, अष्टशिलाचं पालन करणारी व्रतधारिणी, व्रतधारी, व्रतधारिणी, व्रत म्हणतात ना अष्टशिलाला. आणि मग म्हणजे अशा माणसाला जर तुम्ही आपलं काहीतरी दिलं, त्याच्या कामात आलात, तर ते तुमचं या 2 पेक्षा अधिक पुण्यकर्म होतं. पुढे जन्म ते मरेपर्यंत जेव्हा समज येते माणसाला, आता ही ती पद्धत आपल्याकडे नाही आहे, पण बाहेर देशामध्ये ती पद्धत आहे. लोक अनागारक अनागारिका म्हणून जीवन जगतात. आपण श्रावस्तीला गेलो होतो. श्रावस्तीला बँकोट सिद्धी पॉल नावाची एक थायलंडची महिला आहे है ना. त्या थायलंडच्या महिलानं तिथे मोठंच्या मोठं साधनागृह बांधलंय. पॅगोडा आहे, बुद्धाची मूर्ती आहे. तिथं तुम्ही त्या बाया पाहिल्या का? कशा आहेत बरं त्या बाया? सारं काही सोडलेले आहेत. आता त्याचं वैशिष्ट्य असं आहे, त्या देशातले लोक, किती लोक पहा तुम्ही, ते सारखेच दिसतात. त्यांची हाईट आहे सारखी, नाक आहे सारखे, डोळे सारखे, आणि रंग आहे सारखा. मग म्हातारी आहे का जेवण ती समजत नाही, सारखेच है ना. ते कोण आहेत? ते आहेत अनागारक अनागारिका. येतं लक्षात? स्टेप वाढत चालली. मग अशा माणसाला जर तुम्ही दान दिलं तर त्याचा अधिक पुण्य प्राप्त होते. नंतर बुद्ध त्यांना शिकवताना म्हणाले, आता नुकताच म्हणजे आता एखाद्या कुलीन पुत्राची दीक्षा झाली आणि त्याच्या अंगावरती बुद्धाचं हे काशाय वस्त्र आलं, अशा व्यक्तीला जर तुम्ही दान दिलं तर या साऱ्यांपेक्षा तुमचं महान मोठं पुण्यकर्म होतं. थेरो महाथेरो पुढची गोष्ट लगेच डायरेक्ट बनतात ना लोक. म्हणजे हे जे आमच्याकडे जे आहे ते सारं तुमचंच आहे, त्याबद्दल वादच नाही. पण तुम्ही जर त्या व्यक्तीला चिवर देऊ लागले तर तुम्ही महान मोठे दायक. आपल्या धर्मामध्ये सर्वात मोठं दान कोणतं मानलं जातं बरं? कठीण चिवरदान है ना. कठीण चिवरदान आपल्या धर्मामध्ये सर्वात महाग मानलं जातं, मोठं मानलं जातं. आणि राजे महाराजे, बुद्धिस्ट राजे महाराजे त्या कठीण चिवरदानाचा कार्यक्रम घेतात. आपल्या इकडे सुरू झाला आता. नंतर श्रमण, त्या श्रमणाकडे किती आहेत? 75 शेकी आहेत. नवीन जो श्रमण होतोय, नवीन जो सामनेर झालेला आहे, ज्याने आताच नुकतंच दीक्षा घेतलेली आहे, त्याच्याकडे 75 नियमांचं पालन आहे. 75 शेकीय म्हणतात. आणि अशाला जर तुम्ही दान दिलं तर तुमचं अधिक पुण्यकर्म होतं. सारीपुत्राच्या मामाला ही शिकवण आहे. म्हणजे ज्याचा भाचा बुद्धाच्या सोबत आहे, आणि बुद्धाच्या सोबतच नाही तर बुद्धाचा उजवा हात आहे. बघा, म्हणजे आपल्या मामाबद्दल असलेली करुणा बघा. मी जर सांगितलं तर याच्या मनात असं येईल, माझ्या बहिणीचं पोरग आहे, येऊ शकते ना. मी जर सांगितलं तर ऐकणार नाही, पण साक्षात बुद्ध त्यांच्या छायाखाली जर मामा आला त्याचं कल्याण होईल. पुढे भगवान बुद्धांनी त्या मामाला सांगितलं, त्या ब्राह्मणाला सांगितलं, आणखी जर पुण्यकर्म करायचे असतील अशा भिक्खूला दान दे है ना. चिवर घेतल्यानंतर 20 वर्षानंतर उपसंपदा मिळते. पहिले चिवर घेतल्याच मिळायची. इथे काय सांगितलं त्या ब्राह्मणाला की तुला जर अधिक पुण्यकर्म करायचे असतील तर उपसंपादिक भिक्खूला तू दान दे. भिक्खू याही पेक्षा पुण्यकर्म कधी मिळेल तुम्हाला? श्रोतापन्न मार्गावर असलेल्या व्यक्तीला दान दिल्यावर. बघा हो ना, याही पेक्षा सकृदागामी, त्याही पेक्षा अनागामी, त्याही पेक्षा अर्हत झालेल्या व्यक्तीला जर तुम्ही दान दिलं
किंवा अरहत मार्गावर असलेल्या भिक्खूला जर तुम्ही दान दिलं तर त्याची बरोबरी मात्र कोणी करू शकत नाही माय माऊल्यांनो। प्रत्येक बुद्ध अशा व्यक्तीला जर तुम्ही दान दिलं, भिक्खूला दान दिलं तर तुमचे अधिक पुण्यकर्म होतात, बुद्धाला दान दिलं तर तुमचे अधिक पुण्यकर्म होतात। यापेक्षा सर्वात मोठं पुण्यकर्म पाहिजे असेल तर सम्यक संबुद्धांना दान दिलं पाहिजे। आणि म्हणून हे कर्मच आम्हाला जिवंत ठेवणार आहेत। त्या ब्राह्मणाला बुद्ध समजावून सांगतायत की हे बघ ब्राह्मणा, अधिक जर पुण्य पाहिजे असेल तर सम्यक संबुद्धांना दान दिलेलं हे सर्वश्रेष्ठ आहे। आणि याहीपेक्षा ज्या भिक्खू संघामध्ये श्रमण आहे म्हणजे सामणेर आहे, भिक्खू आहे, थेरो आहे, महाथेरो आहे, श्रोतापन्न आहे, सकृदागामी आहे, अनागामी आहे, अरहत आहे, प्रत्येक बुद्ध आहे, सम्यक संबुद्ध आहेत, अशा भिक्खू संघाला दान दिलेलं हे सर्वश्रेष्ठ दान आहे। भिक्खू संघाला दिलेलं है ना। आम्ही कधीही दान घेताना काय म्हणतो, तुमच्याकडून एक गाथा म्हणून घेत असतो, इमं भिक्खं भिक्खू संघस्स। हे सगळं ऐकल्यानंतर त्या ब्राह्मणाचे डोळे उघडले आणि त्या ब्राह्मणानं सगळं काही सोडून दिलं। त्यानं पूजा अर्चा करणं सोडली, त्यानं नवस तावस सोडला, त्याने यज्ञ पाज्ञ सगळं काही सोडून दिलं आणि गुडघ्यावर बसून म्हणाला की भगवान, आजपासून मरेपर्यंत मला तुम्ही तुमच्या पूजनीय भिक्खू संघाचा सेवक म्हणून कबूल करा। तिथे बसलेल्या सगळ्या भिक्खूंनी तुमच्यासारखाच साधुकार दिला, साधुकार 3 वेळेस दिला। आणि मग साधुकार दिल्याबरोबर त्या माणसाचं कल्याण झालं, तो मरेपर्यंत भिक्खू संघाच्याच सेवेमध्ये होता। सारीपुत्राच्या ब्राह्मण मामासाठी तथागत सम्यक संबुद्धाने उपदेश देत असताना धम्मपदातील गाथा क्रमांक 106, सहस्त्रबद्धातील गाथा क्रमांक 7 ही गाथा, त्या गाथेचा तथागतांनी त्यावेळेस उपदेश दिला। बुद्ध म्हणतात, मासे मासे सहसेन यो यज्जत संतं समं एकच्च भावितात्तनं मुहूर्तमपि पूज्य सायव पूजनासेयो यं चेव सम्मसतं हुतं। अर्थ, जर कोणी महिनान महिने 100 वर्षेपर्यंत हजारो रुपये खर्च करून यज्ञ करील आणि दुसरा मनुष्य कोणी परिशुद्ध मनाच्या व्यक्तीची मुठभरही पूजा करील तर त्या 100 वर्ष केलेल्या यज्ञ हवनापेक्षा मुठभर केलेली पूजा अधिक श्रेष्ठ आहे। म्हणजे आता इथे जी शब्द आलेला आहे पहिला, मासे मासे, हे मासे मासे नदीतले मासे नाही, सेंट्रल नाक्याचे मासे नाहीये। हे मासे मासे म्हणजे काय, महिनोन महिनी है ना। मासे म्हणजे 1 महिना, मासे मासे अधिक महिने म्हणजे महिनोन महिनी, वर्षानुवर्षे। जरी आपण या सगळ्या वेगवेगळ्या कर्मांमध्ये गुंतलेले असलो तरी आपला कवडीचा फायदा होणार नाही, पण बुद्ध शासनामध्ये दिलेला तुमचा 1 सेकंद सुद्धा वाहायला जाणार नाही। तर अशा अर्थाने ही गाथा आपल्या सर्व मायमाऊल्यांना समजली असेल अशी अपेक्षा व्यक्त करतो। या धम्मसंस्कारा प्रसंगी आपल्या सर्वांविषयी अनंत अनंत मंगल मैत्री व्यक्त करतो। विशेषतः धम्मोदय द राइज ऑफ धम्म आपल्या YouTube चॅनलला बघणाऱ्या आपल्या सर्व दर्शकांसाठी सुद्धा मंगल मैत्री व्यक्त करून आजचा हा धम्मसंस्कार इथे संपन्न करतो। भवतु सब मंगलम, आपल्या सर्वांचं मंगल हो।